हर हर महादेव. जय श्रीराम भावनो बहिणींनो, सर्वांना माझ्याकडून पहिले होळीच्या हार्दिक शुभेच्छा. माझ्या इंस्टाग्राम फॅमिलींना आपल्या MS17 रायडर यूट्यूब चॅनलवर नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर तोपर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुढचा व्हिडिओ बघूया. तर आता चला घरात जाऊन बघू आईंनी काय काय बनवलेले. तर बघू शकता होळीचं इथं शिरा आहे, इकडं वरण, परत इथं भात आहे, त्यानंतर ताट तर वाढून ठेवलेले, शिरा, परत भजे, कुरडई आणि वरण भात. तर चला आता इकडं पण दुसरं ताट आहे आणि मी आता बसतो जेवण करण्यासाठी. तर आई काहीतरी बोलतील दोन शब्द. आपण जेवण करून घेऊ, कारण की आता टायमिंग बघायला गेलं ना तर तुम्हाला टायमिंग पण दाखवून देतो. 11:11 झालेले. आता मी जेवण करतो आणि निवांतपणे झोपून. आईंनी दुकान लावेल पण होती, त्यामुळं सगळ्या प्रत्येक गोष्टीला टाईम भेटत नसतो, पण तरी पण लवकरात लवकर त्या मानाने आले आणि बनवलं जेवण बिवण. तर चला आता मी जेवण करतो आणि पुढचा व्हिडिओ बघायला तुम्ही विसरू नका. हर हर महादेव, जय महाराष्ट्र. हर हर महादेव. भारी झालं. बरे झाले भजी. एक नंबर झाले भजी. ही माझी साधी भोळी आई. त्यांना काहीच जास्त बोलता येत नाही, तरी पण दोन शब्द त्यांच्या तोंडाने ऐकून चाललो होतो मनमाडवरून कोपरगावला. आणि मनमाड आणि येवला याच्यामध्ये आपली मानस हॉटेलचे मालक त्यांनी आपल्याला नाश्ता करण्यासाठी थांबवलं. दीपक मामा काटे यांनी आपल्याला थांबवलं नाश्ता करण्यासाठी. तर आपण नाश्ता करतोय आता. आणि काल जे भाऊ होते ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 100% दिसून जातील, कारण की मला व्हिडिओ एडिट करायचा म्हणलं मी ना, यावा अजून फायनली व्हिडिओ तो आत्ताशी डाउनलोड होतोय. कालचा व्हिडिओ मी एडिट केलेला, तर तो जेव्हा डाउनलोड होईल तेव्हा तो पोस्ट होईल. आणि पोस्ट झाल्यानंतर मी नक्की लिंक टाकून देईन. तोपर्यंत या व्हिडिओचा आनंद. मानस हॉटेल नाश्ता सेंटर सगळं काही तुम्हाला एकाच ठिकाणी भेटेल. वडे भजे सगळं. आणि तसं सांगायला गेलं तर त्यांचं मानस आईस्क्रीम पार्लर पण आहे. सगळ्या प्रकारचे आईस्क्रीम तुम्हाला एकाच ठिकाणी भेटतील. आणि तसं सांगायला गेलं तर त्यांचं मानस हॉटेल प्युअर व्हेज म्हणून आहे. सगळं व्हेज आहे तुम्हाला भेटेल. महाराष्ट्रीयन, पंजाबी, साऊथ इंडियन सगळे व्हेज एकाच ठिकाणी तुम्हाला भेटेल. व्हेजची हॉटेल आहे. फायनली तुम्ही कधी आले तर नक्की आपल्या सावरगावमध्ये. आणि मनमाडकडे जाताना इकडं परत मनमाडवरून कोपरगावला जाताना सगळ्या बस एकाच ठिकाणी थांबतात नाश्ता करण्यासाठी. आणि तसं सांगायला गेलं तर त्यांचं आपल्याला मुक्कामी थांबण्यासाठी खूप मोठं त्यांचं लॉज पण आहे. त्या लॉजमध्ये तुम्हाला पूर्णपणे निवांत झोपण्याची सगळी काही सोय तुम्हाला एकाच ठिकाणी भेटेल. जेवणाची ते हॉटेल बिटेल सगळं एकाच ठिकाणी. तर तोपर्यंत तुम्ही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या काही यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दिसून जाईल. तोपर्यंत मी मालकांशी चर्चा, त्यांचे मालक आहे त्यांच्याशी आपण जानकारी करून घेऊ. तर नमस्कार दादा. तर आपलं हॉटेल किती दिवसापासून चालू आहे? किती वर्ष झाली? 2013ची स्थापना आहे. 13 वर्ष झाली. तर 2013ची हॉटेलची स्थापना आहे. हॉटेल फक्त प्युअर व्हेजची आहे. आणि पाठीमागं माझ्या बघू शकता बस किती लागलेलं आहे. इकडून मनमाडवरून कोपरगावला जाणारी बस इथंच जेवणासाठी थांबतात. कोपरगाववरून मनमाड, इकडं मालेगाव, धुळेपर्यंत जाणारे बस सगळ्या हेच हॉटेलवर थांबतात जेवणासाठी. तर हॉटेलची उत्तम सोय आहे, जेवणाची, नाश्त्याची, सगळे म्हणजे पूर्णपणे आपल्या यूट्यूब चॅनलला पूर्णपणेची हॉटेलची सगळी खाण्यापिण्याची सोय आपल्या यूट्यूब चॅनलला दिसत. नक्की कधी आले तर हॉटेलला भेट द्या. जय महाराष्ट्र. श्रीफळ नाही आहे, सफरचंद खा. जय महाराष्ट्र भावनो, हर हर महादेव.
तर मी आत्ताच जस्ट मनमाडवरून आपल्या कोपरगावला आलो आहे, घरीसुद्धा गेलो नाही अजून. आणि श्यामकूज आपले इथं पाण्याचे जे कूलर काय सगळं असतं ना, सगळं काही एका फिल्टर सगळं एका ठिकाणी भेटतं. आणि मी त्यांच्या दुकानात आलो आहे. त्यांची भरपूर दिवसापासून इच्छा होती का आपल्या दुकानात या, भेट द्या. तर मी खास आज दुकानात आलेलो आहे आणि घरी मी वेळात वेळ काढून दुकानाला भेट दिली. तर भाऊ काय 2 शब्द बोलतील. आपला भाऊ खरंच खूप कष्ट करतोय, सायकलीवर रायडिंग करून पर जगापर्यंत पोहोचवतोय की गरिबीतून वर कसं यायचं आणि शक्यतो व्यवसाय कसा पुढं जाईल किंवा दुसऱ्यांना पण खूप प्रोत्साहन देतो. तर नमस्कार मित्रांनो, मी मीना शिंदे. श्यामकुंज एंटरप्राइजेस उंडे हॉस्पिटलच्या समोरच आहे. वेदिका शॉपी आपल्या इथं आपलं हे दुकान आहे. तर दादांना भेटण्याची माझीसुद्धा खूप दिवसापासून इच्छा होती. इंस्टाग्रामला मी त्यांना फॉलो केलेलं आहे. बऱ्याच लोकांपर्यंत ते पोहोचण्याचं काम करतात. इतरांचाही व्यवसाय वाढीसाठी ते प्रयत्न करत असतात. तसे ते आमच्याही दुकानामध्ये आले, त्यांचे पाय आमच्या दुकानाला लागले, आम्ही धन्य झालो. कारण वेळात वेळ काढून ते इतरांपर्यंत पोहोचण्याचं काम करतात. आणि त्यांचेसुद्धा स्वप्न आहेत की जगभरामध्ये त्यांना फिरायचं आहे. सायकलवरती त्यांचा प्रवास आहे. काही अडीअडचणींना सामोरं जात त्या या सगळ्या गोष्टीतून ते पुढे येत आहेत. धन्यवाद भाऊ, तुम्ही आलात, आम्हालाही आनंद झाला. तर ज्या महाराष्ट्र भावानो त्यांनी जो शब्द बोलला ना की अडचणीतून आज फायनली ती गोष्ट घडली माझ्यासोबत. कारण की मी एक गाडीला ओव्हरटेक करता करता स्वतःला कसं हे करायचं ते मी स्वतः समजून घेतलं. कारण की मी ओव्हरटेक आजपासून सगळं सोडून देणार आहे. फक्त काय करायचं, दमानी गेला काय त्याच ठिकाणी पोचणार आणि फास्ट गेला काय फक्त लवकर पोचणार. पण आपल्याला डायरेक्ट वरती नाही पोचायचं, दमानी जाऊन द्या. आणि जे गाड्या चालवताना आणि आपल्या कोपरगाव तालुक्यामध्ये आत्ताच 2 ते 3 दिवसाची घटना घडली, जे की आपल्या मोठ्या पुलाजवळ जे 2 जण होते आणि मोठा कंटेनर होता, ते कंटेनरला ओव्हरटेक करून गेले. आणि दुसरी गोष्ट अशी झाली का जो चालवणारा होता तो डायरेक्ट जागेवर ठार झाला आहे. आणि जो एकदम दमाने चालवा. आणि ज्या ठिकाणी तुम्हाला पोचायचं आहे, गावाला असो किंवा पाहुण्या रावळ्यांच्या घरी असो, की दमानी गाड्या चालवा, निवांत तुम्ही घरी पोहोचाल त्याच ठिकाणी. एवढं सांगतो भावना, माझं सांगणं आहे. कारण की मी रायडिंग करतो, मला पण खूप काही अडथळे हे होता, अडचणी खूप काही येतात. एवढं सांगतो भावना, गाड्या दमाने चालवा. जय महाराष्ट्र, हर हर महादेव.